निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना, तुमच्या मागण्या काय होत्या दादा? आमची मागणी होती का मला घरकुल भेटायला पाहिजे आणि मी जाकीर शेख, अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र अध्यक्ष. मी राहायला वाळूजला आहे, तालुका गंगापूर. माझं ते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल मंजूर झालेलं आहे. पहिला हप्तासुद्धा आलेला आहे आणि मी बेसमेंट लेवल कामसुद्धा केलेलं आहे. पण वाळूज ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत कर्मचारी व इंजिनियर यांनी मला 20,000 रुपयाची मागणी केली का बाबा तू पैसे दे मला, मी फोटो काढायला येतो. मी म्हणलं मी तुला फोटो कसं तू काहीही कर पण मी पैसे देणार नाही. तर त्यांनी माझं हे केलं नाही, फोटो वगैरे काढले नाही. झाले 3 महिन्यापासून ते मला परेशान करत आहे. त्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब, CO साहेब आणि BDO साहेब गंगापूर यांना पत्र दिलेलं होतं की 3 डिसेंबरपर्यंत यांच्यावर कारवाई नाही झाली तर मी इथं आत्मदान आंदोलन करेल. तर आता गटविकास अधिकारी साहेब गंगापूरचे यांनी पत्र दिलं आहे का आम्हाला एक 8 ते 15 दिवसाचा वेळ द्या, आम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई करू म्हणून. तर आता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पण आम्ही पत्र दिलं आहे का आम्हाला गटविकास अधिकारी साहेब वाघचौरे साहेब यांच्याकडून पत्र आलेलं आहे का तुम्ही आंदोलन आता स्थगिती करा, आम्हाला 8 ते 15 दिवसाचा टायमिंग द्या, त्या टायमिंगच्या आत आम्ही यांच्यावर कारवाई करू. तर मी त्यांना कमीत कमी 1.5 महिन्याचा आता टायमिंग दिला आहे का 26 जानेवारीपर्यंत आपण यांच्यावर कायदेशीर कारवाई करावा. कारवाई नाही झाली तर माननीय कलेक्टर साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू. तुम्हाला जर समजा या घरकुलाचा लाभ मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आहे माझी 26 जानेवारीला मी डायरेक्ट हे करीन, ठिय्या आंदोलन करीन जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये. आता जिल्हाधिकारी साहेबाशी काही चर्चा झाली का? साहेबाशी आपल्या उपजिल्हाधिकारी साहेबासोबत चर्चा झाली तर ते म्हणले आम्ही आज यांच्यावर कारवाई करतो, तुम्ही निवेदन दिलेलं आहे म्हणून. तुमची फाईल थांबवण्यामागं कारण काय आहे? आता कारण माहीत नाही ना, ते म्हणते पैसे देता आम्ही काढतो. पैशाची मागणी कोण केली तुम्ही? हां, तुमच्याकडे पैशांची मागणी कोणी केली? इंजिनियर व ग्रामपंचायत कर्मचारी. काय त्यांचे नाव वगैरे? उबाळे, इंजिनियर उबाळे व ग्रामपंचायत कर्मचारी रोहित श्रीमाळे. तर काय म्हणून पैसे मागताय ते? फोटो काढण्यासाठी आम्हाला 20,000 रुपये द्या. तर याबाबत तुम्ही जे येतं भ्रष्टाचार निर्मूलन अभियान त्यांच्याकडे तक्रार केली का? नाही, तिकडे तक्रार नाही दिली, मी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे का यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावं म्हणून व यांना निलंबन करण्यात यावं व एका दिव्यांगाला 3 महिन्यापासून सतावल्यामुळे यांना 2016च्या कायद्याप्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तशा संदर्भात तुम्ही काही कंप्लेंट केली का? जे 2016च्या ॲट्रॉसिटी आहे त्याच्या संदर्भात? नाही, दुसरे काही कंप्लेंट नाही, फक्त यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेब, CO साहेब आणि BDO साहेब गंगापूरचे. बरं, तुम्ही निवेदन देण्यासाठी कोण कोण उपस्थित होते यावेळी? आम्ही आमचे कार्यकर्ते अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा बॉडी आम्ही सर्व उपस्थित होतो. जिल्हा अध्यक्ष शकील भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष दत्तू साठे, बाबूराव चव्हाण, अशोक थोरात, आम्ही 5-6 जण असे उपस्थित होतो. तुम्हाला जे घरकुल जे मंजूर झाले हे कोणत्या कोट्यातून मंजूर झाले? प्रधानमंत्री आवास योजना. Now and press the bell icon. Never miss an update.